आले का तुम्ही? बर 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 या. तुम्हाला बिस्किट पाहिजे ना? हा इकडे या इकडे या इकडे या. आजी इकडे बच्चा खाली आजी इकडे पा इकडं. हा तुम्हाला काय पाहिजे? बिस्किट. बर मी बिस्किट आणलं ना तुम्हाला. काय आहे तुमच्यासाठी बिस्किट आणले. हे पा हे तुझ्यासाठी. आता दुसरं काढतो आणि हे तुझ्यासाठी. कसे आहेत आता बिस्किट? हा मग राबर उभे आता. हा चांगले की नाही? काय नाव आहे बिस्किटचं? ओळखायला येते का? नाही. हा काय काय सांग बरं कशाची बिस्किट आहे? हा अवघड आहे. हॅपी हॅपी आहे. आणि काय म्हणजे चॉकलेटचे जे आहेत ना? हा मग ठीक आहे. आता तुम्ही बिस्किट खाता ना? हां बिस्किट खा आणि शाळेत पण जायचं हां दररोज बरं का? हां बरं का? आणि हे करत जाऊ नको चॉकलेट खा जाऊ नको जास्त नाही तर जातं. हां ठीक आहे बरं बरं ठीक आहे. चला मग मला काम आहे जरचं तिकडं. हां मी जातो मग नंतर भेटेन तुम्हाला. हां जा जा बरं घरी. मग जा घरी. हां जा. हॅलो हां बोला सर. ऑफिसला ना? बरं बरं अर्जंट काय मी? ठीक आहे सर लगेच आलो सर. ठीक आहे. बाबू झोपली का? कशाला कोणाला उठवायचं काम नाही. झोपू द्यायचं पाहिजे त्यांना. अरे या 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 बिस्किट पाहिजे. बस 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 खाली खाली बस बरं. आणि तुम्ही शाळेत गेले होते का? तू गेली होती का ग? नाही काहून काहून नव्हती गेली शाळेत? दात दुखत होता का? अरे पाहू दे मला पाहू दे. उभी राह उभी राह. बापरे. हां हाव ना इकडं पाय इकडं पाय असं. हां अवघड. हां ते तर दात चांगलं हे झाला किडलाय देऊ. हां दुखून राहिलं का? हां तू आणि मग चॉकलेट कमी खायचे ना बाई. हां आता नाही खात का खरंच? हां आणि सकाळी किती खाल्ली होती चॉकलेट? हां नाही उभी राह तू तू. आणि तो खाल्ली होती का चॉकलेट? नाही खाल्ली नाही का? आणि वीज कसं काय खाते चॉकलेट? हां आणि मग ती आपली हे नाही बोलत का? मॅडम नाही बोलत का तुला? नाही कसं काय? हां चॉकलेट नाही नेत तू शाळेत? हां मग आपल्याला काय करायचं? चॉकलेट खायचे ना? चला हां आपण चॉकलेट खायला जाऊ. हां चल दुकानात जाऊ. उचलत आहे. अरे भाऊ फोन उचल ना. हॅलो. अरे वैभव तू फोन काऊन नाही उचलत? हा फोन कट करून राहिला यार. असं असतं का? काहीतरी काम असल्याशिवाय माणूस फोन लावणार आहे का? हा मग किती वेळचा फोन लावतो मी तुला? अरे रेंज नाही तर थोडा बाजूला हो बाबा. बाजूला होऊन बोल. अर्जंट काम असते ना. हा मग तुमचे अर्जंट कॉल असले की आम्ही कशी उचलतो? आमच्याकडे पण रेंज असते. हा मग अरे हो अर्जंट आहे म्हणूनच बोलतोय ना मी. म्हणून तर कॉल केला. एवढे वेळ कॉल करतोय तू फोन नाही उचलत आहे. हां रेंजचं कारण नको सांगू. मग असं नसतं यार. ऐक ना मी काय म्हणतो तुला काय करणार?
अरे तू बोलला नव्हता का मला की आपल्याला जायचंय म्हणून? हा, आता ते तुझ्याजवळ होत्या ना ती वस्तू. हा, मग मी त्यासाठीच तो फोन करत होतो ना तुला. हा ठीक आहे ना मग. अरे मला अर्जंट काम आहे यार त्याचं. तुला देऊन किती दिवस झाले, तू वापस करायला पाहिजे ना एवढ्या दिवसाचं. हा मग काम झालं ना, ठीक आहे ना, तुझं काम झालं तर तू मला परत कर. मला त्याचं काम आहे अर्जंट. हा अर्जंट आहे म्हणून तुला अर्जंट बोलतो मी. अर्जंट आहे म्हणून अर्जंट मागतो यार, समजून घेत जा ना काही गोष्टी. मग ठीक आहे ना मग, ओके चालते ना. चल ठेवू का मग? मी संध्याकाळी भेटतो तुला, संध्याकाळपर्यंत देऊन टाक. ठीक आहे. बोर करायला लागलं, फोन तर फोन उचलत नाही. उचलला तर रेंज नाही. नाश्ता सांगते नुसतं काढणं सांगते. काम पडलं तेव्हा नाही मोठं काम पण राहते त्याच्यातून. काय रे बडबड करायला काय झालंय? अरे काय तरी फोन तुमच्याकडे काम जर असलं तुमचं तर तुम्ही स्वतःहून फोन लावायचा, वेळ द्यायचा. आणि तुमचं काम झालं की दुसऱ्याचे फोन उचलायचे नाही, असं असतं. चुकीचं आहे. मग आपलं काम पडलं म्हणून आपण फोन लावून घेऊन टाकायची वस्तू काही असेल ते, आणि दुसऱ्या काम झाल्याच्या नंतर परत द्यायचं ना. हो ना, बरोबर मग तर फोन पण उचलत नाहीत. मग त्यामुळे थोडं जरा जसं बोललो मी त्याला, कारण ते फोनच उचलत नव्हता. उचललं तर कारण सांगत होता. एकदम मस्त गाडी, मस्त आहे. धन्यवाद. काही फिरवत तुला मारून गेलो एवढा असं आलं भाऊ, काही नाही बोलतो तो. एवढा फेकाबीर माझ्या जिंदगीत नाही पाहिला. काही आपण म्हणून चाललो. हो तुला शोधत असेल तो काही म्हणजे. अवघड आहे, अवघड आहे, लय अवघड आहे. काही खरं नाही. खतरनाक माणूस भाऊ, मजा काय विषय काय नाही जमलं ना तुम्हाला फोन कर 100% आपण डायरेक्ट जातो घरी. सगळेजण या तुम्ही, आपण 100%. येऊ का? हो, 100%. मम्मीला पप्पाला बोलावं लागेल, कारण सर पण त्रास देते, फी भरा म्हणते. पप्पाचा अजून काही मिळ नाही. मम्मी काय करते? मग तू शाळेत गेली होती ना? हां असं. आणि बाई काय तू दात दुखून राहिलं वाटतंय. आपल्या चॉकलेट खायचे ना चांगले, म्हणजे दात अजून किडले पाहिजे आहे ना. नाही कसं काय? इकडे इथं उभं राहा बरं बाई. इथं बरोबर आहे, राय उभी इकडे उभी राह. असं थांबा, इकडे इकडे राही ना, अशी आजची उभी राही ना आजची. वहिनी, वहिनी. काय म्हणता भाऊजी? दादा आहे का घरी? नाही अजून आले नाही. अरे वा, मग काय सकाळपासून गेली तर अजून याचा पता नाही त्यांचा? मी पण वाट बघते, काय आले नाही. काय कसं काय? कुठे गेला तू? कॉलेजला गेलो का? कॉलेज ना. असं आहे का? आलंय दुसरा. बरं मी काय म्हणतो, अरे ऐकतो का? हा बोला ना. म्हटलं तुझे पप्पा आले की नाही, तुम्हाला कॉल करशील मग. ठीक आहे. हां चल, मी येतो मग, मी नंतर येईन. वहिनी येतो मी हा, नंतर. ठीक आहे, ठीक आहे. भेटतो तुम्हाला, हां? काय नाही, किती व्यवसाय केलाय तुम्ही? वहिनी, अरे घरी आहे की नाही काय माहित. काय म्हणता भाऊजी? अरे मग दादा आले की नाही घरी अजून? नाही अजून नाही आले. असं नाही ना, अजून नाही आले? नाही आलेच नाही. अरे सकाळपासून काय आहे? काय पता नाही, काय असं काम त्यांना. काय म्हणतो? हो का? कसं काय आलं ते? अरे तुझ्या पप्पाकडेच काम होतं. हा. हां
का मग पप्पा आले अजून घरी? अरे 2 दिवस झाले भाऊजी येतात पण तुझ्या वडिलाचा अजून पत्ता नाही. असतील कुठेतरी कामात असतील, कुठेतरी जायला असतील. काय फोन काम आहे? करायचा असता ना जायला. नाही फोन बिन सकाळचा बायाचा फोन येतोय पण मी कोणाचाच फोन घेतला नाही. काकाचं काय काम होतं? हा ते काम होतं थोडंसं, आता ते आमची पर्सनल काम होती. चालतं. मग ते आले की कॉल करतो तुम्हाला. हा. हा? पण शिवा मी काय म्हणून राहिलो सांगा. की तुझे पप्पा जर आले की नाही तर आल्या आल्या मला पहिले कॉल कर. पहिले कॉल करतो. हा, मी सकाळपासून त्यांच्याकडे चक्रा मारून राहिलो. 2 दिवस झाले सारखे हा हा चालतं. करतो मी तुम्हाला. हो. आले की नाही नक्की कॉल करतो. हा? पण ध्यान करून बरं का शिवा, हो, हो. नाही तर बस जाशील विसरून नाही जाईल. नाही नाही. आल्या आल्या पहिले तुम्हाला कॉल करतो. हा हा ठीक आहे. हो, बरं ठीक आहे, ठीक आहे. या बरं, भाऊजी. ठीक आहे वहिनी येतो पण मग हो, ठीक आहे, लवकर सांगा मला. काय रे शिवा काय 12 वाजले एवढे तो तोंडावर? तुमच्यामुळं. माझ्यामुळं? काय येतं? आम्ही काय केलं? ये मम्मी बाई काय? काय रे शिवा तो एवढी जोरात बॅग कोण फेकली न तुला विचारलं तर तोंडावर 12 कोण वाजले तर तू म्हणतो तुमच्यामुळं. काय भानगड आहे? तुम्ही 8 दिवसापासून फी भरायसाठी सर पैसे मागू राहिले. आज बी पैसे भरले नाही म्हणून सरनं काढून दिलं. तुम्हाला किती दिवसापासून सांगितलं? अरे पण तुझ्या वडिलाला बोलायचं होतं बस सांगायचं ना त्यांना. तुला सांगितलं होतं. तू सांगितलं का द्यायला? अरे ते कामाच्या नादात मला लक्षच नाही राहिलं. मी सकाळपासून त्याची वाट बघते अजून आलेच नाही. पण आले तर मग मी बोलते तू बोल मी बोलते. तुला माहिती आहे ना पप्पा माझे ऐकतात का? बरं मी येऊ दे त्यांना मी सांगते ना मग समजून द्यायला. एवढा काय ताण घेऊन राहिला मग तू डोक्याला? काम काय सरनं काढून दिलं या शाळेतून. काय करणार? रोज रोज तेच 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 तेच. पण आता आले ना तर मी त्याला समजून सांगेन. हा तुला सांगितलं एवढ्या दिवसापासून. मला अजून बाकीचा फॉर्म पण भरायचे, स्कॉलरशिपचे फॉर्म भरायचे, पैसे नाही. बरं येऊ दे त्यांना मी समजून सांगते. तू त्याला सांग उद्या कसंही करून त्याचे पैसे द्या म्हणाव. त्या शाळेत मध्ये सर काढून देऊ राहिलेत नाही तर. अरे त्यामुळे उद्याला सांगायचं की उद्याच्या उद्या पैसे द्या, काही करा. हे तू सांगशील, मी सांगणार. ते आले की मी त्यांना समजून सांगते पण तू डोक्याला काही ताण घेऊ नको बरं का? आणि एवढा नाराज राहू नको. तब्येत खराब करून घेशील काय तर परत दवाखान्याचे खर्च वाढतील. तू त्याला फक्त एवढंच सांग काय की समजून पैसे द्यायला? भरायचे शाळेत मध्ये त्याचे, तर त्याला पैसे द्या म्हणून. मला बाकीचे पण फॉर्म भरायचे, बाकीचे पण. पण मी तुला बोलले ना त्याला येऊ दे म्हणून सनी